फाईन मॅम. हॅलो, कसे आहात तुम्ही? सांगा, एका दिवसात काय नवीन केलंय तुम्ही? एन्जॉय. एन्जॉय. सुट्टी सुरू आहे, आनंदाचे दिवस आहेत. थोडेच दिवस उरलेत, नंतर परत सुरू होणारच आहे तुमची. आणि शाळा संपत आली सुरू झाली. टीचर सुट्ट्या. काय 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 सुट्ट्या म्हणता? संपत आल्या टीचर. शी हो ना, आजचा मंगळवार, बुधवार पण संपला. शी लगेच सुट्टी सुट्टी खूप लवकर संपून जाते. 1 महिना उन्हाळ्याची सुट्टी असेल तरी पण असं वाटतं अरे संपून गेली काही. चला, पण आज आपण जे मॅम डिस्कस सुट्ट्यांमध्ये दिवस खूप जात होता. सुट्ट्यामधले दिवस टाइम तुमचं ऐकून फास्ट चालतो. खूप फास्ट जातो. का माहितीये का? कारण की आपण खूप खुश असतो, आपण खूप गोष्टी करतो आणि आपलं मन जेव्हा खूप प्रसन्न असतं ना, तेव्हा वेळ खूप पटापट पटापट निघून जातो. तुम्हाला उदाहरण सांगते मी. तुम्ही 3 तास अभ्यास करा, 3 तास. तुम्हाला असं वाटेल बापरे 3 तास अभ्यास, थकलोय मी. मेंटली थकतो, फिजिकली थकतो आपण. आपले पेन, हात सगळं थकतं, थकून जातं. पण 3 तास पिक्चर बघा तुम्ही. तुम्ही थकत नाही, तुमचं काही डोकं बिकं दुखत नाही. असं एकसारखं तिथे बसून पण थिएटरमध्ये पाठ दुखत नाही, पाय दुखत नाही. एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन येतो आपण मध्ये. पण 3 तास पिक्चर तुम्ही तो कंटारा 2 बघितलाय का? कंटारा 2 बऱ्यापैकी मोठा पिक्चर आहे तो. म्हणजे कंटारा 2 म्हणजे तो कंटारा 1 आहे. पहिला भाग नंतर आलाय, त्याचा प्रिक्वेल आहे ना तो. तर बराच मोठा पिक्चर आहे तो. तर असा भरपूर वेळ आपण थिएटरमध्ये बसतो तरी पण आपण थकत नाही, आपले हातपाय दुखत नाही, डोळे दुखत नाही, काही होत नाही आपल्याला. पण 3 तास अभ्यास करायला सांगितलं ना, झोप यायला लागते, थकल्यासारखं वाटतं. मेंदूचं काम करतो आपण, विचार करतो, लक्षात ठेवतो, कॅल्क्युलेशन्स करतो, भरपूर काय करतो. त्याच्यामुळे आपण थकतो. पिक्चर बघताना डोकं वापरतो आपण, पण आपल्याला काही करायचं नसतं. जे चाललंय ते फक्त बघायचं असतं, समजून घ्यायचं असतं. सो बघा, तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही अभ्यास करताना पुस्तक वाचता किंवा तुम्ही अभ्यास करताना व्हिडिओज बघता, या दोघांमध्ये तुम्हाला लवकर काय समजतं? सांगा बरं जरा मला. वाचून अभ्यास केलेलं का व्हिडिओज बघून, शॉर्ट्स बघून? व्हिडिओज बघून. व्हिडिओज बघून. बरोबर, करेक्ट. कारण की तुम्हाला सांगते त्याचं कारण, ऑडिओ व्हिज्युअल मीडियम जे असतं ना, ते आपल्या डायरेक्ट ब्रेनवरती इम्पॅक्ट करतं. डोळ्यांनी आपण जे बघतो तो मूवी आहे ना, दृश्यम नाव काय माहितीये का? बघितलं असेल तुम्ही. जे बघतो ना आपण त्याच्यावर लवकर विश्वास ठेवतो. आपल्याला माहितीच असतं सगळं खोटं आहे पिक्चरमध्ये, पण सगळं खरं वाटतं आपल्याला. ते चित्रच असं उभं केलं असतं, हो की नाही? तो सांगायचा मुद्दा हा आहे की जेव्हा तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल इम्पॅक्टफुल काहीतरी बघता, तर तुम्हाला ते सगळं खरं वाटतं. असं तुम्हाला एक फनी उदाहरण सांगते. ते आजकाल ते खूप बकवास, भंगार काहीही शॉर्ट्स असतात. कोणी काही येतं आणि काहीही सांगतं आणि त्याच्याबद्दल छोटी मुलं खूप सिरियसली ते बघत असतात, ऐकत असतात आणि मग आपल्यावरती येऊन ते ट्राय करतात. आणि तुला माहितीये का, तू हा मंत्र म्हणालीस ना की असं होईल तसं होईल, असं वेगवेगळ्या गोष्टी. कारण त्याच्यात तसं सांगितलं असेल ना, ते सगळं खरं वाटतं. सांगायचा मुद्दा असा आहे की ते खूप इम्पॅक्टफुल माध्यम आहे. म्हणून आपल्या अभ्यासामध्ये पण जिकडे जिकडे शक्य आहे तिथे आपण त्याचा वापर करतो. आता आपण पीपीटी वापरतो. धडा एवढा मोठा आहे, 5-6 पानांचा. आपण कट शॉर्ट मध्ये त्याचे पॉइंटर्स लक्षात ठेवतो आणि बाकी सगळ्यासाठी आपल्याकडे व्हिडिओज असतात, ऑडिओज असतात आणि भरपूर साऱ्या गोष्टींच्या. तर लॅब मधल्या पण तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट करताना तुम्ही ज्या ज्या स्टेप कराल तसेही तुम्हाला व्हिडिओज मिळतात. म्हणजे भले तुम्ही लॅबमध्ये ते करा अगर नका करू, पण तुम्हाला त्याचा व्हिडिओ करण्याचा फील असं भरपूर काही काही मिळतं. सो आपलं लर्निंग चांगलं होतं, बरोबर? सो असा हा सगळा प्रकार आहे. पण आता आपण जे काही बोलणार आहे ते आपण बोलणार आहे आपल्या स्वतःच्याच लाईफ बद्दल. मला तुम्ही सांगा जरा, आता राईट नाऊ ऍट प्रेझेंट तुमच्या बॉडीमध्ये कोणत्या कोणत्या सिस्टीम्स काम करतात? श्वसन. मॅम, जे आपलं पूर्ण शरीरच काम करतं, आपलं पूर्ण शरीरच. कसं काय? आता आपलं शरीर तर बसलं एका ठिकाणी, माझं शरीर पण बसलं लॅपटॉप समोर, तुमचं शरीर बसलं असेल फोन समोर, किंवा तुम्ही फिरता फिरता ऐकत असाल, तर कसं काय? म्हणजे कसं काय काम करते सगळं शरीर आपलं? ब्लड सर्क्युलेशन. आपण जेवण करत असलो ते पचनाचं काम लवकर करतं. आणि काहीतरी चहा बिस्किट खाऊन आला असेल किंवा जेवून आला असेल तर तुमचं पचन सुरू आहे असं त्याला म्हणायचंय. मग अशी कोणतरी सांगितलं श्वसन किंवा रेस्पिरेशन, तिने सांगितलं डायजेशन. अजून काही उरलंय खरे? रक्तवाहिनी. ब्लड सर्क्युलेशन. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड सर्क्युलेशन. काय जॉईंट सर्क्युलेशन काय म्हणाली ग? ब्लड सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशन. बरोबर.
ब्लड सर्क्युलेशन सुरू आहे आता आपल्या बॉडीमध्ये, भरपूर गोष्टी सुरू आहेत. का बरं सुरू आहेत त्या? आपण काही केलंय का त्यांना? म्हणजे असं बटन दाबलंय आणि जसं बटन दाबलं की फॅन ऑन होतो, तसं काही तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये बटन दाबून काही सिस्टीम्स ऑन केल्या आहेत का? मग त्या नाही का सुरू टीचर, आहेत? ते नैसर्गिक. मग का सुरू आहेत त्या? त्यांना कोणी सांगितलं हे सगळं करायला? मॅडम ते प्रक्रिया देवाला करलेली असेल आपल्यावर. बरोबर आहे. जसा जसा आपला विचार तसं आपल्याला त्याचं उत्तर सुचणार आहे. बरोबर आहे. मी तर काही करत नाहीये, देवच माझ्यामध्ये हे सगळं करतोय, देवामुळेच मी श्वास घेतोय, देवामुळे माझं सगळं चाललंय, कारण मी देवामुळे जिवंत आहे. उद्या उठून देवाला माझा राग आला की तथास्तु म्हणेल आणि मग मी जाईन डायरेक्ट ढगात. असं नाही मला म्हणायचं. तुझं म्हणणं बरोबर आहे. आपली श्रद्धा आणि आपल्या भावना ह्या सगळ्या प्युअर आहेत, मी त्याच्याबद्दल म्हणत नाहीये. पण मला काय म्हणायचंय, जसं काही गोष्टी बघा, जसं आपला फोन जोपर्यंत आपण उचलत नाही तो तिकडनं हलत नाही, तसं अशा आपल्या शरीरामधल्या खूप साऱ्या गोष्टी आपोआप घडतात, त्या आपण नाही करत आहे. पण मग अशा आपोआप का होतात ह्याचा तुम्ही कधी विचार केलाय का? हे एक बरोबर आहे की निसर्गामुळे, तुम्ही देव म्हणा, निसर्ग म्हणा, काही म्हणा, ह्या सगळ्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत. मग तुमच्या शरीरामध्ये या होत आहेत, तुम्हाला माहित नसतानाही होत आहेत. तुम्ही जेव्हा झोपले असता ना, पलंगावर झोपता तेव्हा तेव्हा पण तुमचा श्वास सुरू असतो. तुम्हाला माहितीये का की तुम्ही झोपता तेव्हा पण तुमचा श्वास सुरू असतो? मॅडम मॅडम जेव्हा जेव्हा आपण तुम्हाला जपता, एक प्रश्न विचारू का मॅडम? विचार ना, विचार. मॅडम जो आपण जपता तो रात्र राहते, तो आपल्या शरीरातली आत्मा अशी बाहेर निघते का? म्हणूनच आपल्याला नाही, स्वप्न येतात. मेल्याशिवाय निघत नाही आपली आत्मा, आपल्या शरीरामध्येच असते, ती पण झोपलेली असते आणि आपल्याला आठवण करून देत असते भरपूर गोष्टींची. ते आपण पिक्चर मध्ये बघितलं असेल, तुम्ही ते हॅरी पॉटर वगैरे पिक्चर बघितलं असेल, त्याच्यामध्ये असं दाखवलं, असं टुंग असे एक ज्योत निघते, अशी हार्ट मधून निघते, असं त्याचं एक प्रेझेंटेशन आहे. पण एक तुम्हाला माहित नाही नसेल, पण मी एक सांगते, एक पुस्तक आहे, मृत्यूनंतरचे आयुष्य, एक असं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये काही लोकांना आपण त्याला सुपर नॅचरल पॉवर्स म्हणू शकतो. काही लोकांना असे भास होत असतात, आजूबाजूला कोणी आहे का, काही स्पर्श जाणवत आहेत का. असंच काही लोकांना आपल्या मागच्या जन्माचं काहीतरी आठवत असतं. हे खरं आहे का, खोटं आहे का वगैरे, असं ह्या सगळ्या भानगडीत आपल्याला पडायचं नाहीये. पण एक तुम्हाला मी सांगते गोष्ट, निसर्गामध्ये आपला एक रूल आहे, हा आपल्या सायन्सचा पण रूल आहे. मॅटर कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड, इट चेंजेस ओनली फ्रॉम वन फॉर्म टू अदर. बरोबर ना? मग हे जे मॅटर आहे, जे आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे, ज्याच्यामुळे आपण सगळे लिव्हिंग थिंग्स आहोत, हे मॅटर पण यू आर नॉट क्रिएटिंग, यू आर नॉट डिस्ट्रॉइंग, इट इज जस्ट चेंजिंग वन बॉडी टू अदर. ते भगवद्गीतेमध्ये पण त्याने सांगितलं, तुम्ही जसे कपडे बदलता तसं मी शरीर बदलतो. म्हणजे असं कोण म्हणतं? तो श्रीकृष्ण, म्हणजे सगळ्यांच्या आत्मा स्वरूप सगळ्यांमध्ये असतो. पण आता आपण अध्यात्माकडे नाही, आता आपला विषय आहे, आपल्या अननोइंगली आपल्या सगळ्या शरीरामध्ये ज्या खूप सारे सिस्टीम सुरू असतात, ज्या आपलं काम करतात. आता ह्या मोमेंटला तुम्ही जिकडे आहात तुम्ही तिथे, मी जिकडे आहे तिथे तिकडे, बरोबर? एनर्जी, बरोबर आहे, ती एनर्जी आहे, एक प्रकारची एनर्जीच आहे. आता ऍट धिस मोमेंट आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम सुरू आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम सुरू आहे, आपली स्केलेटल सिस्टीम आपल्याला Nervous मदत करते. system. बघा विचार, हा, नर्वस सिस्टीम. पण मला स्केलेटल सिस्टीमला पिक्चर मध्ये आणायचंय, कारण ती आता ऍट धिस मोमेंट मी तर हालचाल करतेय, तुम्ही शांत बसला असाल, माईक ऑन ऑफ करत असाल, तेवढंच तुमच्या बोटांची हालचाल होत असेल, पण आपण बसलोय ना, त्या पोश्चरसाठी आपली बॅकबोन आणि आपली पूर्ण स्केलेटल सिस्टीम जबाबदार आहे. म्हणजे काय, आपली स्केलेटल सिस्टीम अननोइंगली रोल प्ले करते आपल्या आत्ताच्या ह्या पोश्चरला मेंटेन करण्यासाठी. म्हणजे आपली स्केलेटल सिस्टीम आहे, आपली नर्वस सिस्टीम काय आहे, आजूबाजूला काय चाललंय याचं आपल्याला ज्ञान होत आहे, काही गरम लागलं, चटका लागला, काय लागलं तरी पण आपण अलर्ट असतो, यू आर राईट. रेस्पिरेटरी सिस्टीम सुरू आहे, त्याच्यानंतर आपली हार्ट पंपिंग म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम सुरू आहे, पण त्याच्याबरोबर आणखी एक सिस्टीम सुरू आहे. कोणती आहे? रवींद्र काय नाव आहे, आडनाव काय आहे, मला पूर्ण दिसत नाहीये, सांगा बरं. हँड रेस केलाय, काय वेगळं बोलायचं का? मॅम, म्हणजे माझ्या पप्पांची आयडी अलग आहे दुसऱ्या मोबाईल मध्ये. दॅट्स ओके.
पण आता ह्या नावाने जे कोणी जॉईन आहे ते तुम्ही सांगा मला. उत्तर काय आहे? तुम्ही हँड रेस का केलाय? काय म्हणायचंय? मॅम आपल्याला लागलं तेव्हा समजतं. आपल्याला लागलंय, आपल्याला केव्हा समजतं? तेव्हाच समजतं. ओ शिट, माझ्या पायाला लागलंय, दुखायला लागतं, काहीतरी जळजळ झाल्यासारखं होतं. का बरं? सेन्सरी, आपल्या प्रत्येक सेलच्या जवळपास कोणत्या ना कोणत्या तरी सेन्सरी एखादा अटॅचमेंट असतो, जो आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला आणि कनेक्टेड टू द ब्रेन. म्हणजे तुमची पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. तुमच्या बॉडीचा कंट्रोल तुमच्या ब्रेनकडे आहे, पण तुमचा ब्रेन कनेक्टेड आहे तुमच्या मज्जारज्जूला, म्हणजेच काय, नर्वस कॉर्ड, जो आपल्या मणक्यांच्या मध्ये मध्ये असतो. तिकडनं अशा खूप साऱ्या त्याच्या ब्रांचेस फुटतात, जसं की त्या मुळं असतात ना झाडाची, तशा त्या सगळीकडे पसरतात आणि प्रत्येक आपल्या बॉडीच्या सेलच्या आजूबाजूला कुठे ना कुठेतरी त्याचा एक टोक असतं. तुमच्या पायाला दगड लागला ना, तर त्याचा सेन्सेस, तिकडची धक्का लागल्याची जाणीव त्या सेन्सरी सगळ्या टिश्यूज मधनं, पेरिफेरल नर्वस सिस्टीम मधनं, आपल्या मणक्याच्या मध्ये असलेल्या त्या आपल्या नर्वस सिस्टीम मध्ये, तिकडनं ब्रेनकडे. मग ब्रेनला कळतं, ओ माझ्या पायाला तर जखम झाली. मग तो म्हणतो, अरे बघूया जरा. मग डोळ्यांना काम देतो, बघ रे किती लागले. डोळे बघतात, अरे ते रक्त यायला लागले. मग लगेच आपले हात, डोळे, नाक, पाणी बिणी सगळं जे काय असेल अवेलेबल ते घेऊन त्याला क्लीन करण्याकरता बॉडीला मदत करते. आपलीच बॉडी स्वतःला मदत करते की तुला लागलंय का, ठीक आहे, डोंट वरी, मी आहे. हे बोलत नाहीत ऑर्गन्स, पण आपोआप करतात. तुम्ही अननोईंगली बघा, तुम्हाला हाताला चटका लागला की, या हाताला चटका लागला की दुसरा हात आपोआप मदत करतो. म्हणजे का? बिकॉज इट इज वर्किंग टुगेदर ना. म्हणजे ए तुला लागले, तू तुझं बघ, मला दुसरं काम आहे असं म्हणून हात दुसरं काम करत नाही. या हाताला लागलं की दुसरा हात काम सोडून येतो मदत करायला, बिकॉज इट्स जस्ट वन पार्ट ऑफ एंटायर थिंग. दुसरी महत्वाची गोष्ट, आणखी एक सिस्टीम जी मी म्हटलं आता काम आपल्या सगळ्यांमध्ये काम करते, ती आहे एक्सक्रिटरी सिस्टीम. ह्या हिडन सिस्टीम्स आहेत, स्केलेटल सिस्टीम आणि एक्सक्रिटरी सिस्टीम. आपण श्वास घेतो, आपल्याला जाणवतं. मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं, तुम्ही झोपेत श्वास घेताय, तुम्हाला जाणवतं का? ते तुम्हाला तेव्हा नक्की जाणवतं जेव्हा तुम्हाला सर्दी होते, कारण की तुम्हाला झोपेत नाक जाम होतं, मग उठून श्वासच घेता येत नाही. मग नाकाला बाम लावा, उशीवर झोपा, नाकात ड्रॉप टाका, असं काय काय करावं लागतं, कारण की नाक बंद झालेलं असतं. तोपर्यंत आपण इतके अननोईंगली झोपेमध्ये श्वास घेत असतो की आपला श्वासोच्छ्वास झोपेतही सुरू आहे हे विसरून जातो आपण. पण ती प्रोसेस सुरू असते. तसं सर्क्युलेटरी सिस्टीम कंटिन्युअसली सुरू असते. सर्क्युलेटरी आणि रेस्पिरेटरी एकमेकांना मदत करणार आहेत, म्हणजे एकमेकांचे ते पक्के मित्र आहेत. पण दुसऱ्या सिस्टीम्स ज्या गपचूप त्यांचं काम करतात, त्याच्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट सिस्टीम कुठली, तर ती आहे आपली एक्सक्रिटरी सिस्टीम. हे सगळं आपण का बोलतोय? कारण आपला टॉपिक आहे इम्पॉर्टंट सिस्टीम्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स, बरोबर ना. आपण वेगवेगळ्या ज्या काही लाईफ प्रोसेसेस आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधल्या, त्याच्या सिस्टीमचा अभ्यास करणार आहे. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा आहे, तुम्हाला तुमच्या बॉडी मधली एक्सक्रिटरी सिस्टीम माहिती आहे का? की त्याच्यामध्ये काय काय असतं? लावण्याला माहिती, नेहा, त्याच्यानंतर कोमल आणि ज्योती, हे लोक असे आहेत. हॅलो टीचर. हा बोला. सर एकदा बोला वेदिका. करा ना. काय 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 एकदा रिपीट करा ना, काय विचारलं ते. प्रश्न मी असा विचारला, तुमच्या बॉडी मधली एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? तुमच्या बॉडी मधली, आय एम आस्किंग अबाउट द ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडी मध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम आहे का, आणि ते कसं काम करते? मॅम एक्सक्रिटरी म्हणजे मला काही कळलंच नाही, मीच खोकले त्याच्यामध्ये. मॅम एक्सक्रिटरी म्हणजे उत्सर्जन संस्था, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था. तशी एक्सक्रिटरी म्हणजे उत्सर्जन जे नको आहे, अनावश्यक शरीरातलं ते बाहेर टाकणारी जी संस्था आहे, त्याला म्हणतात एक्सक्रिटरी सिस्टीम. आपल्या शरीरामध्ये नको असलेले पदार्थ बाहेर टाकणारी एक स्पेशल सिस्टीम आहे, बरोबर. आपल्या घरामध्ये खूप सारा कचरा असतो, रोज आपण घर झाडतो. तुम्ही रोज सगळ्या दिवसातनं 2 वेळा घर झाडा, 2 वेळा तुम्हाला कचरा सापडतो. म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचा कचरा आहे, तो झाडल्यानंतर आपण तो एका डस्टबिन मध्ये जमा करतो. किचन मधला ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा. म्हणजेच आपण काय करतो, घरामधला वेस्ट जो आहे ना, तो कॅटेगराईज करतो आणि मग तो बाहेर टाकून देतो.
घराच्या बाहेर फेकून देतो का? त्याची योग्य विल्हेवाट लावण्याकरता त्याला योग्य ठिकाणी टाक. बरोबर, म्हणजेच काय करतो आपण, एक्सक्रिटरी सिस्टीम ऑफ द हाऊस इज वर्किंग. असंच बघा, आपल्या घरामध्ये आपण भांडी घासतो, वॉशरूम मध्ये आपले सगळे एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स असतात. तिकडनं जे पाणी जातं तिथून आपल्या घराचं तर क्लिनिंग होतं, पण इथून बाहेर पडणाऱ्या ज्या सिस्टीम्स असतात, किचनचा नळ कुठेतरी कनेक्टेड असतो, वॉशरूमचा कुठेतरी कनेक्टेड असतो, तिकडे ती सिस्टीम जाते, कनेक्ट होते आणि आपल्या घरातलं क्लिनिंग दुसरीकडे जाऊन जे डर्ट क्रिएट करतं त्याचं क्लिनिंग करण्याकरताची प्रोसेस पुढे सुरू होते. सो इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. असंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा खूप साऱ्या अनावश्यक गोष्टी प्रोड्यूस होत असतात. त्या बाहेर टाकण्यासाठी अनेक पद्धतीने आपली बॉडी एक्सक्रीट करत असते नको असलेल्या गोष्टी. सगळ्यात बेस्ट आपल्याला सगळ्यांना आता माहिती ते आहे कार्बन डायऑक्साईड. आपण सगळे आपल्या बॉडीमधनं कार्बन डायऑक्साईड रिलीज करतोय बाहेर, राईट नाऊ आपण सगळे करतोय. पण ह्याच्या बरोबर आपली एक्सक्रिटरी सिस्टीम जी आहे ती गपचूप काम करते. ती काय करते, जेवढं सगळं आपल्या बॉडीमध्ये पाणी आहे त्या पाण्याला फिल्टर करायचं काम करते. तुमच्या घरामध्ये आरो असेल किंवा तो पाणी गाळण्याचा एखादा काही सिस्टीम असेल, त्याच्यामधनं तुम्ही प्यायचं पाणी टाकता, ते गाळून खाली येतं. बरोबर, खाली आलेलं जे पाणी असतं ते कसं असतं, चांगलं असतं, शुद्ध असतं, तर तुम्ही वापरता पिण्याकरता. सेम सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये काम करते. आपल्या बॉडीमध्ये हे काम कोण करतं? लावण्या, सांग बरं, तुला काहीतरी सांगायचंय, हात वर करून थांबली येते, सांग. येस मॅम. उत्सर्जन संस्था, तर त्यामध्ये जे ऑर्गन असतात ते फर्स्ट तर किडनीज हे फर्स्ट ऑर्गन, त्यानंतर युरेथ्रा असतं आणि त्यानंतर युरिनरी ब्लॅडर आणि युरेटर्स. याला आपण युरिनरी सिस्टम सुद्धा म्हणतो. बरोबर आहे. आपल्या शरीरामध्ये तुमची पट्टी आहे ना, 15 सेंटीमीटरची पट्टी आहे बघा, छोटी तुमच्या कंपसमध्ये, त्याच्या 2-3 सेंटीमीटर कमी म्हणजे 12 सेंटीमीटर जवळपास एवढ्या 10 ते 12 सेंटीमीटरच्या 2 बीन शेप. तुम्ही राजमा बघितलं, राजमा चावल कधी ऐकलं असेल, त्यातला राजमा जसा असतो ना मरून कलरच्या बिया, तसं आपल्याकडे चवळी पण असते. चवळी उसळ करतो बघा आपण, त्याचा कसा आकार असतो, तशाच 10 ते 12 सेंटीमीटरच्या एवढ्या आकाराच्या बीन शेप्ड स्ट्रक्चर आपल्या बॅक साईडला किडनीजच्या नावाने स्टोर्ड आहेत आपल्या बॉडीमध्ये. ते कुठे असतात? थोरॅसिक केज, म्हणजे आपला थोरॅक्स वरचा भाग, छातीचा भाग, आणि तिकडनं खाली आपला डायफ्राम जिथे आहे, म्हणजे आपल्या शरीराचे 2 भाग आहेत. डायफ्रामच्या वरच्या बाजूला जे आहे ते आपलं रेस्पिरेशनचं काम चालतं. डायफ्राम म्हणजे कशी एक पट्टी आहे, कसली मसल्सचा एक असा लेअर आहे जिकडनं खालचा पार्ट सेपरेट होतो. खालच्या बाजूला सगळं डायजेशन वगैरे सगळं चालतं. रेस्पिरेशन, डायजेशन, एक्सक्रिशन ह्या सगळ्याला वेगळं केलंय बॉडीमध्ये. द सिस्टीम इज सो गुड. बघा, खालचा मजला, वरचा मजला म्हणू शकता तुम्ही. वरच्या बाजूला सगळे इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत, लंग्स, हार्ट बीट सगळे. आणि मागचे जे आपले पाठीचा मणका जो ना, इट्स कम्प्लिटली आपल्या मानेपासून खाली आपल्या माकड हाडापर्यंत पूर्ण आहे. मग हात लावून बघा, तुम्हाला मणके टोचतील आत्ता पण. तर त्या पूर्ण मणक्यांच्या याच्यामध्ये सुद्धा 2 भाग आहेत. थोरॅसिक म्हणजे वरची कॅव्हिटी, आणि खालच्या बाजूला त्या वर्टिब्रल कॉलम जेव्हा आपण स्केलेटल सिस्टीम शिकतो तेव्हा तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेन तेच. तर त्या सगळ्या जे वर्टिब्रे असतात खालचे तिथून म्हणजे वरून खालपर्यंत 3, 4, 5 अशा वर्टिब्रलच्या याच्यामध्ये बाजूला त्या बीन्स असतात, म्हणजेच कोणत्या? आपल्या किडनीज असतात. आता तुम्ही जसं चहा गाळता, वरच्या बाजूला गाळणीमधून तुम्ही चहा टाकता, वरच्या बाजूला सगळा चहाचा गाळगाळ असतो आणि खाली सगळं तुमचं फिल्टर्ड चहा आहे. सेम तुमच्या किडनीज मध्ये होतं. काय करतात किडनीज? आपल्या शरीरातलं सगळं रक्त फिल्टर करत राहतात. जे नको आहे ते सगळं युरिनरी ब्लॅडर मध्ये युरिनच्या फॉर्म मध्ये एक्सक्रीट करतात. आपण बोलतोय रक्ताबद्दल. आपण आपल्या बॉडी मधले जे काही वेस्ट आहेत, जे टूल्सच्या फॉर्म मध्ये, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सॉलिड वेस्ट जे आहेत आपल्या बॉडी मधले, त्याच्याबद्दल मी बोलत नाहीये. ते डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये होतं. ऍनस असतो आपल्या बॉडीमध्ये, जो ते सगळं जे वेस्ट प्रोडक्ट आहेत, सॉलिड वेस्ट, ते बाहेर टाकतं. बट आय एम टॉकिंग अबाउट द लिक्विड वेस्ट, ज्याला आपण म्हणतो युरिन. तर ते आपल्या बॉडीमधनं युरिन कुठून बाहेर पडते, कशी बाहेर पडते? तर आपल्या बॉडीमधला पाण्याचा कण फिल्टर करूनच मग बाहेर पाणी टाकलं जातं. आपल्या बॉडीमध्ये बरंचसं पाणी, 4 ते 5 लिटर पाणी
आपल्या बॉडीमध्ये खेळतं असतं, बरोबर, ब्लडमध्ये इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी असतं. पण त्याच्यामध्ये पण हे तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक सेलच्या आजूबाजूला ब्लड आहे. कुठली तरी ब्लड कॅपिलरी किंवा वेन काहीतरी त्याला अटॅच्ड आहे, आणि त्याच्यातनं आपल्याला कंटिन्युअसली ऑक्सिजन मिळतंय. प्रत्येक सेल हा लिव्हिंग, जसा अमिबा एक सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, तसाच आपला प्रत्येक बॉडी मधला सेल हा सिंगल सेल लिव्हिंग आहे. एक लिव्हिंग सेल त्या सगळ्या गोष्टी करतो, एक सिंगल अमिबा करतो. रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन, एक्सक्रीशन, सगळ्याच्या सगळ्या प्रोसेसेस त्या छोट्याशा सेलमध्ये होतात. त्याच्या आजूबाजूला मदत करण्याकरता आर्टरीज आणि वेन्सचं सगळं जाळं पूर्ण शरीरामध्ये पसरलेलं आहे. मग प्रत्येक सेलमधनं जे काही वेस्ट प्रोडक्ट बनतात ते बाहेर टाकले पाहिजे, तरच तो चांगला राहील ना सेल. जसं की आपल्या घरातला कचरा आपण फेकला नाही तर घर कसं होईल, डम्पिंग ग्राउंड होईल. तसंच प्रत्येक सेल मधला जो कचरा आहे, एवढंच तर सेल आहे, तो दिसत पण नाही आपल्याला एवढा छोटा, पण त्याच्यामध्ये सगळ्या प्रोसेसेस होतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीतरी नको असलेलं जमा होतंय, ते बाहेर टाकण्याकरताचीच ही जी प्रोसेस आहे ती 2 भागात काम करते. लिक्विड फिल्ट्रेशन म्हणजे पूर्ण ब्लड फिल्टर करून जे जे काही आवश्यक आहे, ब्लड मधलं पाणी, स्पेशली पाणी इज टेकन बॅक, पण जे अनावश्यक आहे ते आपल्या शरीरामधनं बाहेर टाकण्याकरता सुद्धा पाणीच, पण लिमिटमध्ये. मग ज्या लोकांना आता हे सगळं आपण नंतर जेव्हा आपण ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि नंतर एक्सक्रिटरी सिस्टीम बोलू तेव्हा हे आपण नक्की बोलू. पण त्याच्या रिलेटेड आता प्रश्न असा मी तुम्हाला विचारते, लेट अस चेंज द टॉपिक तुम्हाला कळला. वी आर टॉकिंग अबाउट द एक्सक्रिटरी सिस्टीम ऑफ ह्युमन्स. कसं काम करते आपल्याला कळलं. जे लिक्विड आउट वेस्ट असतात ते आपल्या ब्लड फिल्ट्रेशन मधनं बाहेर पडतात आणि ते युरिन थ्रू आपल्या बॉडीमधनं जातात. तिने सांगितलं किडनीज असतात, युरेटर असतात, युरेथ्रा असतो आणि युरिनरी ब्लॅडर असते. म्हणजे ब्लॅडर मध्ये ते जमा होते आणि युरिन बाहेर पास केली जाते. ही चांगली सिस्टीम आहे. पण ही झाली आपल्याबद्दलची. अँड ह्युमन्स आर द मोस्ट इव्हॉल्व्ड अॅनिमल्स. पण आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, प्लांट्स लिव्हिंग थिंग्स आहेत का नाहीयेत? आहे. प्लांट्स, कोण म्हणाल प्लांट्स लिव्हिंग थिंग्स आहेत? कसे काय प्लांट्स लिव्हिंग थिंग्स आहेत ग? प्लांट्स एका ठिकाणून दुसरीकडे जाऊ पण शकत नाही, एकदा जिकडे असतात तिथेच ते असतात मरेपर्यंत. कसे काय लिव्हिंग थिंग्स आहेत ते? दे कांट चेंज देअर प्लेस. सो हाऊ कॅन यू से दॅट? टीचर ते प्रकाश स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. पण मग ते ऑटोट्रॉप्स आहेत ना. आय एम आस्किंग यू अबाउट की ते लिव्हिंग आहेत का नाही. मला नाही वाटत की प्लांट्स लिव्हिंग आहेत. कसे काय लिव्हिंग आहेत ते? प्रूव्ह दिस टू मी. की तुम्ही म्हणताय की प्लांट्स लिव्हिंग आहेत, तर मग सांगा कसे काय लिव्हिंग थिंग्स आहेत. मॅम ते स्वतःच अन्न स्वतः बनवतात, त्याच्यानंतर ते ब्रिदिंग करता आणि आपल्याला ऑक्सिजन देता, कार्बन डायऑक्साईड खेचून घेता आणि मग काय झालं, फूड आपण ऑक्सिजन बनवण्यासाठी घेतो आणि ऑक्सिजनचा यूज करता. हे बघ, मॅम सांगू प्लांट्स का? कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन देतात, तर आपण ऑक्सिजन देतो, कार्बन डायऑक्साईड देतो ना. आणि हे सिद्ध कुठे झालं की ते लिव्हिंग थिंग्स आहेत? तुम्हाला प्रोसेस सांगितली, बरोबर आहे, पण ह्यातनं सिद्ध कसं होईल? हा, लावण्या आणि अदिती. चल अदिती सांग. बिचारी प्लीज म्हणते, सांग. टीचर, प्लांट्स लिव्हिंग आहेत की नाही, तर प्लांट्स हे लिव्हिंग आहेत. कारण लिव्हिंग जे असतात, लिव्हिंग थिंग्स लिव्हिंग बोलतो, तर त्यांचे 2 प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये असल्या तर आपण त्यांना लिव्हिंग बोलतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम बोलतो. तर त्याच्यामध्ये एक पहिली प्रॉपर्टी जी की त्यांची रिप्रोडक्शन होतं, आणि प्लांटचे रिप्रोडक्शन होतं म्हणजे त्या बिया तयार करतात, बिया पडून त्याची रोपटे तयार होतात वगैरे वगैरे. म्हणजे ते एकापासून इतर बनवत असतात. आणि दुसरं म्हणजे प्लांटचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असे असतात ज्यांची कंटिन्यू वाढ होत असते, आणि जे ट्रीज किंवा वेगळे प्लांट्स जे असतात त्यांची कंटिन्युअसली वाढ होत असते. म्हणून आपण या दोन क्रायटेरियावरून त्यांना ठरवू शकतो की ते लिव्हिंग आहे. लिव्हिंग थिंग्सच्या प्रॉपर्टीज प्लांट्सला लावून बघायच्या. नॅचरल ग्रोथ, नॅचरल डेथ, त्याच्यानंतर लोकोमोशन. आता लोकोमोशन ही एक अशी प्रॉपर्टी आहे, एका जागेवरून दुसरीकडे जाणं. प्लांट स्वतःची जागा बदलत नाहीत, पण प्लांट स्मार्ट आहेत. त्यांची मुळं जागा बदलतात, त्यांच्या ब्रांचेस जागा बदलतात. म्हणजे झाड जिथे असतं तिथेच राहत नाही, ते विस्तारतं, फक्त ते स्वतःची जागा सोडत नाही, कारण त्याची मुळं जमिनीमध्ये असतात. पण ती मुळं खाली फिरतात, त्यांच्या ब्रांचेस पण वर फिरतात.
त्यांच्या बिया तर कुठल्या कुठे जातात. सो लोकोमोशन इज डिफरंट इन प्लांट्स. पण आता मला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की ओके ठीक आहे, आय अंडरस्टूड अँड यू ऑल्सो नो की प्लांट्स आर लिव्हिंग थिंग्स. पर्पजली विचारला याच्याकरता की मुलं खूप कन्फ्युज असतात, आणि हा कन्फ्युजनचा मुद्दा मला फार आवडतो. प्रूव्ह दॅट की कसे काय ते लिव्हिंग आहेत, कारण तिथे जागा तर बदलत नाही. आपण म्हणतो की लिव्हिंग थिंग्स जागा बदलतात, इकडे तिकडे फिरतात, मग त्याच्यामध्ये अॅनिमल्स येतात, पण अॅनिमल्स आणि प्लांट्स मधला हाच तर मेजर फरक आहे. पण आता जसं आपल्या बॉडीमध्ये एक्सक्रेटरी सिस्टीम आहे तशी प्लांट्स मध्ये पण असते का? येस मॅम, ऑफकोर्स. आणि प्लांट मध्ये आणखीन कोणत्या कोणत्या मग सिस्टीम्स असतात? कशामध्ये मॅम? प्लांट्स मध्ये आणखीन कोणत्या कोणत्या सिस्टीम्स असतात? मॅम प्लांट्स मधल्या सिस्टीम म्हणजे नेमकं म्हणजे जे डायरेक्ट सांगू का, एक्सरे म्हणजे उत्सर्जन संस्था सांगू का, की प्लांट कसे उत्सर्जन करतात? नाही, मला आणखीन कोणत्या कोणत्या संस्था असतात प्लांट्स मध्ये हे सांग. रेस्पिरेटरी सिस्टीम असते का प्लांट्स मध्ये? बघा, जे आपल्यामध्ये आहे ते प्लांट्स मध्ये आहे का हे चेक. आपल्याकडे रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, प्लांट्स कडे आहे का? काय माहिती आज काय चाललंय. पीपीटी पण दाखवत नाही, पुस्तक पण दाखवत नाही, काहीही प्रश्न विचारतायत आणि कन्फ्युज करतायत. असं वाटतंय का तुम्हाला? टेन्शन घेऊ नका. आपण ह्या प्रश्नांमधनं एका पद्धतीने विचार करतोय. आपण तू मगाशी सांगितलंस, बरोबर सांगितलंस. आता एक कोणत्या तरी छान कुठल्या तरी मुलाचा मला आवाज आला, ते ज्योती चव्हाण नावाने. तो काल पण बोलला होता की मी ह्या नावाने जॉईन झालोय पण मी तुझं नाव विसरले. पण सांगायचा मुद्दा, त्याने मगाशी सांगितलं होतं की ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन. जे आपण करतो तेच ते करतात, फक्त ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड गॅसेस मध्ये एक्सचेंज आहे. मग जर आपल्याकडे रेस्पिरेटरी सिस्टीम आहे तर प्लांट्सकडे नाही आहे का? मॅम आता शिकायला ऑब्व्हियसली आहे. बरोबर ना, त्यांच्याकडे पण आहे ना रेस्पिरेटरी सिस्टीम. आपल्याकडे नाक आहे, आपण नाकात नाही करतो. प्लांट्स कुठून करतात बरं गॅसेसचं एक्सचेंज? मॅम मी सांगू का? लिप मधून, त्यांच्या पानाच्या बारीक बारीक छिद्रांमधून. करेक्ट. कुठे असतात ती बारीक बारीक छिद्र? मॅम पानाला असतात मॅम. म्हणजे मायक्रोस्कोप खाली बघावं लागतं. बरं, पानाचा वरचा भाग असतो तो चमचमीत, चकचकीत, हिरवागार, डार्क असतो. पान उलट केलं ना तुम्ही तर खालच्या बाजूला शिरा असतात. शिरा म्हणजे खायचा शिरा नाही, शिरा म्हणजे पानावरच्या शिरा. त्याला आपण वेनेशन म्हणतो. हा, पॅरलल वेनेशन किंवा रेटिक्युलेट वेनेशन, त्याला मराठीमध्ये म्हणतात समांतर शिरान्यास. आणि दुसरा मला लक्षात नाही. एक आहे समांतर शिरान्यास आणि दुसरा असं एका मुळापासून बाकीचे असे त्याच्या हे बनतात, ब्रांचेस बनतात. तर त्याला इंग्लिश मध्ये सोपं नाव आहे रेटिक्युलेट वेनेशन. जसं की आपलं मूळ असतं की नाही, मुळा किंवा गाजर, त्याला बारीक बारीक असतात ना छोटे छोटे मुळं. अशा एका मुख्य शिरेला लागून लागून शिरा असतात. हा मागच्या पानाच्या पृष्ठभागावरचा म्हणजे एक मुखपृष्ठ आणि एक मलपृष्ठ, मागचा जो भाग असतो ना आपण त्याचं बघतोय आता. त्याचा कलर थोडासा लाईट असतो, त्याच्यावर बारीक बारीक केस असतात. तुम्ही जर निरीक्षण करा पानाचा वरचा भाग आणि पानाचा खालचा भाग, त्याच पानाच्या खालच्या भागाच्या कोपऱ्यामध्ये छोटे 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 पोर्स असतात. त्याला आपण स्टोमॅटो म्हणतो. आपल्याकडे एकच नाक आहे. अरे थांब एक मिनिट. आपल्याकडे एकच नाक आहे, त्या एकाच नाकाने आपण गरीब बिचारे एक्सचेंज करतोय गॅसेस. पण प्लांट्स आर व्हेरी स्मार्टर. त्यांच्या प्रत्येक पानामध्ये खूप सारी छिद्र आहेत. ना एका नाकावर अवलंबून राहायची गरज नाही. अख्खं प्लांट रेस्पिरेशन करतं, एक्सचेंज ऑफ गॅसेस करतं. त्याच्यात नाही आणखीन एक तुम्हाला मस्त इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगायची. प्लांट्सच्या वरती जे काही एक्सचेंज ऑफ गॅसेस मधनं जे काही वॉटर वेपर बनते की नाही, त्याच्यामुळे खूप सारी ह्युमिडिटी जमा होते. तुम्ही हे नेहमी ऐकलंय का, झाडं लावा म्हणजे खूप पाऊस पडेल. आणि आपण जी वॉटर सायकल काढतो त्याच्यामध्ये कुठेच झाडं नाहीयेत. मग असं का म्हणतात झाडं लावा आणि पाणी त्याच्यामुळे पाऊस वाढेल, पाणी वाढेल? शोधा आणि मला सांगा. या प्रश्नाचं उत्तर कुठं लिंक करायचं तुम्ही शोधा आणि मला सांगा. हे मला पुढच्या लेक्चरला मात्र तुम्ही सांगायचं, मी विसरलं तरी सांगायचं. ठीक आहे, प्रश्न कळला ना? आपण आता एक्सचेंज ऑफ गॅसेस बद्दल बोललो, पण माझा प्रश्न असा आहे की प्लांट्स
जर एक्सचेंज ऑफ गॅसेस करतात तर आपल्या वॉटर सायकलमध्ये आपण कुठेच प्लांट्सला लावत नाही. पाण्याचं बाष्पीभवन होतं, त्याचे वर जाऊन ढग बनतात, तिकडनं पाऊस पडतो. ह्या सिस्टीम मध्ये कुठेच झाडं नाहीयेत, तरी असं काय म्हणतात झाडं लावल्याने पाऊस वाढतो. शोधा आणि सांगा. आता आपण बोलतोय प्लांट्सच्या रेस्पिरेटरी सिस्टीम बद्दल. त्यांच्यामध्ये स्टोमॅटा आहे, त्याच्यातनं गॅसेसचा एक्सचेंज होतो. आपल्याकडे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, तर प्लांट्सकडे कोणती सिस्टीम आहे? सर्क्युलेट करणारी सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये आहे ब्लडची. प्लांटमध्ये अशी काही सिस्टीम आहे का? आपल्याकडे एक्सक्रिटरी सिस्टीम आहे तशी प्लांट्सकडे आहे का? सगळं आहे. आता आपण पीपीटी कडे जाऊया. आधी तुला काहीतरी बोलायचं होतं, बोल. तोपर्यंत मी शेअर करते स्क्रीन. टीचर म्हणजे मोठ्या बहिणींकडे असं ऐकलेलं की झायलम सिस्टम नावाची एक सिस्टीम असते, एक सिस्टम असते जे म्हणजे जे प्लांटचे जे रूट असते ते टॅपरूट असते वगैरे, तर तिथून लिव्स पर्यंत ती जी मिनरल्स आणि वॉटर पर्यंत सप्लाय करण्याचं काम ही झायलम सिस्टम जी आहे ती करत असते. हो बरोबर आहे. झायलम आणि फ्लोएम अशा 2 सिस्टीम्स असतात. दोघांचंही काम वेगवेगळं आहे आणि त्याच सगळ्याचा अभ्यास आता आपण करतोय. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सी नाव हिअर इन दिस काय काय पॉइंट्स आहेत ते जरा बघूया आपण. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, द लेसन इटसेल्फ इज डिलिंग विथ ऑल द लाईफ प्रोसेसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. पण त्यातल्या सगळ्या सगळ्या आपल्याला यावर्षी नाही आहेत. इट इज ॲज्युम्ड की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. बट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तुम्ही कुठलेही घ्या, तुम्ही मायक्रोस्कोपिक ॲनिमल्स घेतले, जसे की आपण बघितलं होतं की आपल्या त्या पॅथोजन्सच्या काही लेसन मध्ये आपण बघितलं होतं ना, गुड मायक्रो आणि बॅड मायक्रो ऑर्गॅनिझम्स, म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस बेस आपण बघितले होते. त्याच्यामधले आपल्याला हेल्पफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत, त्याच्यामध्ये बडिंग बिडिंग हे तुम्हाला आठवत असेल तर मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा रिप्रोडक्शन करतात, एक्सक्रिशन करतात, त्यांची डेथ होते आणि त्यांच्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस आर सिमिलर टू अवर प्रोसेसेस. द ओनली थिंग इज अवर बॉडीज आर व्हेरी कॉम्प्लिकेटेड बिकॉज यू आर इव्हॉल्ड अनिमल्स. त्यांचं तसं नाही. द लाईफ इज व्हेरी सिम्पल इन देम. छोटा सिंगल सेल, पण तरी सगळं त्याला सर्व्हायवलसाठी लागणार तो करणार आहे. मग लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विल डील विथ all the living organisms. Those will be insects, microbes, plants and animals. प्रत्येकाची कॅटेगरी वेगळी आहे. प्रत्येकाच्या लाईफ प्रोसेसेस सेम नावाच्या असल्या तरी पण त्याच्यामध्ये चेंजेस आहेत, कारण ॲनिमल्सच वेगळे आहेत, प्लांट्सच वेगळे आहेत, लिव्हिंग थिंग्स वेगळे आहेत. त्याच्यामुळे काही गोष्टी बदलतील, पण ज्या गोष्टी बेसिक आहेत त्या सगळ्यांमध्ये सेम राहतील. जसं मी तुम्हाला आता विचारलं होतं, आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेशन आहे, तसं प्लांट्स मध्ये रेस्पिरेशन आहे का? तर उत्तर आहे हो. बरोबर ना? आता तेच आपल्याला बघायचंय की डिस्कवर द इसेन्शियल बायोलॉजिकल फंक्शन्स दॅट सस्टेन लाईफ इन डायव्हर्स ऑर्गॅनिझम्स. यू हॅव टू अंडरस्टँड हाऊ दिस डायव्हर्सिटी इज देअर इन ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपल्याला माहिती आहे की दिस ट्रिमेंडस डायव्हर्सिटी. तुम्ही जस्ट स्वतःच्या घराबाहेर एखाद्या बगीच्यात जा आणि नुसतीच झाडं बघा तिथली. पानांचे आकार, पानांचे रंग, पानांचा शेप, सगळ्यात व्हरायटी मिळेल तुम्हाला. काही काही पानांना सुगंध पण येईल, काही काही पानांना काटे असतील, काही काही पानांना केस असतील. सगळ्या प्रकारची व्हरायटी एवढ्याशा छोट्याशा गार्डन मध्ये मिळते. तर तुम्ही जंगलात जाऊन बघा काय लेवलची व्हरायटी असेल. हे झालं फक्त वनस्पतींच्या पानांच्या बाबतीमध्ये. आता लिव्हिंग थिंग्सच्या बाबतीमध्ये पण अशीच डायव्हर्सिटी, बरोबर. पण ह्या सगळ्यांमधल्या लाईफ प्रोसेसेस जर आपण बघायला गेलो तर आपण त्याच्या काहीतरी कॅटेगरीज करू शकतो. आता आपण बघणार आहे की आपल्या प्लांट्स नावाच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये कशा कशा पद्धतीने वेगवेगळ्या सिस्टीम्स काम करतात. जसं आपल्या बॉडीमध्ये आपण मगाशी बोललो, आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेट करतं ते सगळं. काय सर्क्युलेट करतं? ब्लड. ब्लड इज द कनेक्टिंग टिश्यू इन अवर बॉडी विच इज कनेक्टेड टू एव्हरीबडी. हाडांपासून ते आपल्या सेल्स पासून ते केसांच्या मुळापर्यंत पासून ते नखापर्यंत एव्हरीवेअर देर इज कनेक्शन ऑफ ब्लड इन अवर बॉडी. म्हणून तो आपल्या बॉडी मधला सगळ्यात इम्पॉर्टंट कनेक्टिंग टिश्यू आहे. पण तो ब्लड आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे सर्क्युलेट करता करता त्याचं काम करतोय. बघा, आपल्या बॉडीमध्ये आणखीन एक सिस्टीम आहे जिच्याबद्दल आपण मगाशी बोललो नाही, जी आहे हॉर्मोनल सिस्टीम. हॉर्मोन्स आणि एन्झाईम्स आपल्या बॉडीमधले सगळ्यात महत्वाचे घटक. जर ते नसते तर आपण ग्रो पण झालो नसतो, आपण
प्युबर्टीमध्ये आलो नसतो, आपण यंग होणार नाही आणि आपण रिप्रोड्यूस करू शकणार नाही आणि आपल्याला विशिष्ट लागणाऱ्या कुठल्याच हॉर्मोन्सचा जर आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल नसला तर वी विल बी हॅव्हिंग अ नंबर ऑफ डिसीजेस, राईट. म्हणून आपल्या बॉडीला कंट्रोल करणारी केमिकल सिस्टीम पण आहे जी पॅरलल चालते, पण ती स्वतः काही करत नाही, ती ब्लड मध्ये जाते आणि इट रिचेस टू द टार्गेट आणि तिकडे जाऊन ते काम करते. बरोबर. असं जे काम आपल्या बॉडीमध्ये इझिली होतं कारण त्याच्यामध्ये ब्लड आहे, तसं प्लांट्स मध्ये करणाऱ्या दोन सिस्टीम. प्लांट मध्ये असं कोणी खेळतं नाहीये, पण प्लांट हे खूप स्मार्ट आहेत. त्यांना म्हणजे ते ज्या ठिकाणी जन्माला आले, जिकडे ते रुजले तिकडेच ते मोठे होणार आहे. मग ते त्यांच्या स्वतःच्या बॉडीमध्ये दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स डेव्हलप करतात. एक आहे झायलम आणि दुसरं आहे फ्लोएम. झायलम आणि फ्लोएम ही दोन नावं आहेत. तुम्ही गाजर 100% सगळ्यांनी गाजर खाल्लं असेल, पाहिलं असेल. जेव्हा तुम्ही गाजराचा ट्रान्सफर सेक्शन म्हणजे आडवा कट करता तेव्हा तुम्हाला मध्यभागी असं डोळ्यासारखं स्ट्रक्चर दिसतं. जसे जसे तुम्ही फ्रुट्स आणि प्लांट्स आणि सगळे खाता ना त्या त्या ऑर्गन्सला ते मदत करतात. तुमचा डोळा बघा कसा आहे, गोल आहे की नाही, आणि मध्ये एक काळं काळं बुबुळ आहे. सेम तसंच गाजर डोळ्याकरता का चांगले, गाजराचं स्ट्रक्चर डोळ्यासारखं आहे म्हणून. म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा गाजर कट करता तेव्हा मध्यभागी तुम्हाला असं सर्क्युलर काहीतरी गोल गोल दिसतं. दॅट इज नथिंग बट झायलम अँड फ्लोएम ऑफ दॅट गाजर. गाजर कुठे असतं? जमिनीच्या खाली. जमिनीच्या खाली त्याचं ते मूळ आहे ना, आणि वरच्या बाजूला पानं पानं आहेत. आता त्या मुळाचं काम काय आहे? ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. मग ते त्याच्या मुळांमधनं ते कुठे जाणार? वरच्या पानांमध्ये. पानं वाढणार. जसं पानं वाढतील वरनं फोटोसिंथेसिस होईल, तर वरती बनलेलं फूड, कुठे बनलेलं? लिव्स मध्ये बनलेलं फूड तिथल्या कनेक्टिंग फ्लोएम मधनं खाली मुळापर्यंत येतील. खालची मुळं वाढतील म्हणजे गाजर मोठं होईल. गाजराला काही फार मोठे मोठे फाटे नसतात, पण दुसऱ्या कुठल्याही प्लांटचे तुम्ही मुळं बघा. बघा कोणतं पण सीड जर्मिनेट होतं ना, जर्मिनेशन मध्ये काय होतं? त्या बी मधनं दोन भाग बाहेर येतात. एक असतो रूट आणि एक असतो शूट. रूट खाली जातो, शूट वर जातो. शूट इज हेल्पिंग फॉर द प्लांट टू ग्रो इन टू द लीव्स अँड दी up side part of the plant, but the root is the downward wing of that particular seed which helps to grow inside the soil, आणि त्याच्यामधनं रूट सिस्टीम पूर्ण डेव्हलप होते. रूट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट कारण ते धरून ठेवतात प्लांटला. जोरात हवा आली काय, पाणी आलं काय, काही आलं काय, रूट्स तुमचे पक्के असतील तर तुमचं प्लांट पक्क असतं. बरोबर. म्हणजेच रूट्सचं काम काय आहे? टू गो इनसाइड, टू डिग इन अँड टू गेट whatever is required for the plant to the growth, for its growth. हे काम कोणाचं आहे? झायलम. म्हणजेच झायलम काय करणार? पाणी वरवर घेऊन येणार. आता तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. तुम्ही हा विचार करून मला या प्रश्नाचं उत्तर सांगायचंय. मी तुम्हाला प्रश्न टाकतेय. आज तुम्हाला मी खूप प्रश्न देणार आहे कारण की तुम्ही विचार करावा असं मला वाटतं. तुम्हीच चांगले उत्तर शोधून काढता हे मला चांगलं समजलं आतापर्यंत. दिस इज द सेकंड इयर वेन वी आर डिस्कसिंग. तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. बॉल वर फेकला तर तो खाली पडतो, दगड वर फेकला तरी खाली पडतो. तुम्हाला माहितीये ऍपल डोक्यावर पडून ग्रॅव्हिटीचा शेप लागला होता. तर सगळ्या वस्तू वरनं खाली पडतात, तर मग पाणी खालून वर कसं जातं? इट इज गोइंग अगेन्स्ट. वाफेच्या रूपात. वाफेच्या रूपात. वाफेच्या रूपात. वाफ. आपण आता प्लांट्स मधल्या मुळांमधनं पाणी वर कसं जातं हे म्हणतात. माझा प्रश्न कळला का? प्लांट दोन बाजूने वाढतंय तुमचं. वरती वरती वरती, जमिनीच्या वरती, खाली खाली खाली. मुळांना वाढायला काही प्रॉब्लेम नाहीये, मुळं ग्रॅव्हिटीकडेच चाललेली आहे. पण जे शूट आहे, जे वरच्या बाजूला चाललंय, त्याला वाढायला तर पाणी लागेल ना. पाणी प्रत्येकाला आवश्यक असतं. जसं आपल्या प्रत्येक सेलला पाणी लागतं जगायला, तसं प्लांट्सच्या पण प्रत्येक सेलला पाणी लागतं जगायला. तर ते पाणी वरपर्यंत सगळीकडे पोहोचवायचं आपल्याला, पण ते खालून वर चाललंय ना. तिथे काय पंप नाहीये, बोर लावली आणि बटन ऑन केलं की वर गेलं. मग कसं काय बरं प्लांट्स मध्ये पाणी खालून वर जातं? इट इज गोइंग अँटी ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी खाली खेचणार पाण्याला, तरी पाणी वरती 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 कसं जात असेल? विचार करा आणि मला सांगा. हा तुमचा होमवर्क आहे. रॅदर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही ग्रुपवर टाका की प्लांट्स मध्ये
पाणी अँटी ग्रॅव्हिटीवर कसं चढतं? मराठीत शोधलं, हिंदीत शोधलं तरी मला चालेल. शोधून काढा आणि सांगा. कळलं का? आता बघा, आपल्याला इथे काय दिलंय? व्हेस्क्युलर टिश्यू ट्रान्सपोर्ट. एका प्लांटला कट केलंय, त्याच्या स्टेमला, आणि त्याच्या आतमध्ये काय काय सिस्टीम्स आहेत ते तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये. दिस इज व्हेस्क्युलर बंडल. बंडल म्हणजे बंडल, एखादी गोष्ट बंडल करून बांधतो आपण तशी. सो दिस इज फ्लोएम. कुठला? हा पर्पल कलरचा. अँड झायलम इज पिंक कलर. कॅम्बियम, कॅम्बियम म्हणजे त्यांना पकडून ठेवणारा. तुम्ही गाजरामध्ये, मी पुन्हा तुम्हाला गाजराकडे नेणार आहे, कारण त्याच्यामध्ये खूप विजिबली झायलम, फ्लोएम आणि ते कॅम्बियम. कॅम्बियम अशी काडी असते कडक, त्याच्यामुळे त्याला सपोर्ट मिळतो. बघा, पाईपलाईन आहे, पाईपलाईन तुमच्या घराची. खालून वरपर्यंत तुम्ही पाणी, वरनं खाली पाणी त्या पाईपातनं सोडताय. पण त्यांना सपोर्ट करणारी एखादी सिस्टीम असेल तर तुमचे पाईप तुटणार नाही, बिघडणार नाही, किंवा हवा आली त्याचं हलणार नाही. असं काहीतरी सपोर्ट सिस्टीम लागतं ना. तुम्ही अँटी ग्रॅव्हिटी वर वाढत जाणार आहात जमिनीवरनं. तुम्ही जिथे आहात तिथेच तुम्ही राहणार आहात. त्याला सपोर्ट करणारी एक सिस्टीम लागते जी कॅम्बियमच्या रूपामध्ये त्याला मदत करते. कॉर्टेक्स हा या प्लांटचा मधला भाग आहे, आणि एपिडर्मिस म्हणजे वरचा. जशी आपली स्किन आहे ना, तशी ह्या प्लांटची पण एक स्टेमचा वरचा भाग आहे, एपिडर्मिस. हे चित्रामधलं तुम्हाला सगळं समजलं का? हे सगळे आहेत त्याचे सगळे ऑर्गन्स या एका पर्टिक्युलर TS म्हणजे ट्रान्सफर सेक्शन घेतलेल्या प्लांटचे हे सगळे पार्ट्स आहेत. आता झायलम कंडक्ट्स वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट्स टू शूट. रूट म्हणजे जमिनीच्या खाली, शूट म्हणजे जमिनीच्या वर. झायलम काय करतं? पाणी आणि मिनरल्स रूट्स कडून शूट कडे घेऊन जातं. इट इज अ थिक वॉल्ड सेल. पाणी भरलं त्याच्यामध्ये. पाण्याचे पाईप कधी पण बघा, पाण्याचे पाईप चांगले जाड जूड कट्टे कट्टे असतात. पाण्याचा वेस्टेज किंवा पाण्याचा डॅमेज झेपणार आहे का आपल्याला? पाणी खूप व्हॅल्युएबल असतं. दुसरं महत्वाचं, पाणी कुठेही फुटलं, पाईपलाईन फुटली तर काय होतं सांगा बरं मला? पाणी पाणी होतं ना सगळीकडे. तसं ह्याच्यामध्ये व्हायला नाही पाहिजे, म्हणून त्याच्या ज्या थिक वॉल्स असतात दे टेक केअर ऑफ द वॉटर इनसाइड इट. वर्क इवन व्हेन डेड. इथून भारी काय असेल? त्या सेल्स मेल्यावर सुद्धा काम करतात. किती चांगलं आहे रे बाबा ह्याचं काम, बरोबर. दुसरं महत्वाचं, झायलम जे असतं ना, झायलम हा टिश्यू आहे, व्हेस्क्युलर टिश्यू. व्हेस्क्युलर टिश्यू याचा अर्थच आहे की कंडक्ट करणारे टिश्यू. हे झालं आपल्या झायलम बद्दल. दुसरं आहे फ्लोएम. इट ट्रान्सपोर्ट्स शुगर अँड अदर सोल्युट्स फ्रॉम शूट्स टू द रूट. आता हे आपल्याला माहिती आहे की कोणताही प्लांट फूड सिंथेसाइज करतो म्हणजे फोटोसिंथेसिस करतो. तुम्हाला फोटोसिंथेसिसची जर केमिकल रिएक्शन आठवत असेल, इट इज 6CO2 plus 6H2O in presence of sunlight and chlorophyll. It will give C6H12O6 plus 6O2. बरोबर. तर ते C6H12O6 म्हणजे शुगर. बरोबर. ही जी शुगर किंवा स्टार्च प्लांट्स मध्ये फोटोसिंथेसिस मध्ये बनलेलं असतं, ते कुठं असतं? पानांमध्ये असतं. जसं आपल्या घरामध्ये किचन आहे तसं प्लांट्स मध्ये लीव्हज आहेत. Leaves are the storage and the manufacturing unit of food of all the plants. किचन मध्ये स्वयंपाक बनलाय तो तिथेच ठेवून चालेल का? तो लोकांच्या पोटात गेला पाहिजे ना. म्हणजेच काय करायचं? फूड ट्रान्सपोर्ट करण्याचा उद्योग करायचा. मग ते कोण करेल? त्याच्याकरता दुसरे स्पेशल टिश्यूज आहेत जे वरून खाली येतात. त्यांचं नाव आहे फ्लोएम. दे आर थिन वॉल्ड सेल्स. का बरं? प्रत्येक सेलला अन्न देत 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 जायचंय. खूपच कडक असेल तर अन्नाचा ट्रान्सफर होऊ शकेल का? अँड दे आर लिव्हिंग सेल्स. बरोबर ना. तुमच्याकडे पाणी ट्रान्सपोर्ट, पाणी इटसेल्फ इज डेड. पण शुगर जी तुम्ही देताय तुमच्या लिव्हिंग सेल्स मधनं इकडून तिकडे ट्रान्सफर होते, कमी होते, हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर त्याच्यासाठी इट इज लाईक अ लिव्हिंग टिश्यू विच इज देअर. ठीक आहे. नाव ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स. बघा, मी तुम्हाला जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्ही शोधायचंय. पण या चित्रामध्ये काय केलंय ते बघा. तुम्हाला तशी पांढऱ्या पांढऱ्या रंगाची फुलं असतात, तुम्हाला माहिती आहे का? अशी ट्यूब सारखी फुलं असतात, त्याला 4 पाकळ्या असतात, पांढरे शुभ्र असतात आणि अशी लांब दांडी असते त्याला. ती अनेक ठिकाणी हारांमध्ये, गजरांमध्ये वगैरे वापरतात. अशी लांब दांडीवाली पांढरी फुलं असतात. अशा फुलांना
तुम्हाला काय करायचंय, रंगीत पाण्यामध्ये टाकायचं. तुम्हाला याच्यावरती युट्यूब व्हिडिओ किंवा शॉर्ट्स पण दिसतील. अशा कलरलेस स्टेम असलेल्या कोणत्याही फांदीला म्हणा किंवा फुलाला म्हणा, अगदी पांढऱ्या रंगाच्या गुलाबाला सुद्धा तुम्ही अशा रंगीत पाण्यामध्ये ठेवलं, गुलाबी, निळ्या, पिवळ्या, तर थोड्या वेळानंतर काय होतं, ते पाणी वरती वरती जातं, त्या फुलाच्या पाकळ्या पिवळ्या, निळ्या, गुलाबी होतात आणि स्टेमचा कलर पण बदलतो. असं का होतं सांगा, असं का होतं? झोपलात की काय? चला उठा आणि प्रश्न कोणी सांगा, अनम्यूट करा आणि सांगा, कारण मला कोणी दिसत नाही आता स्क्रीनवरती. मॅम पाण्याद्वारे. बरोबर, पण पाणी तर खाली ठेवलं ना आपण कंटेनर मध्ये, तर फुलामध्ये कसं काय गेलं? स्टेम्स द्वारे. करेक्ट, बरोबर ना. पाणी खालून बरोबर 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 चढत गेलंय, जसं रेग्युलर जातं. खालून रंगीत पाणी तुम्ही सोडलं तर गुलाबी रंगाचं फुल होतं. पांढऱ्या रंगाची फुलं तुम्ही करून बघा रे, हा प्रयोग खूप सुंदर प्रयोग आहे. अशी पांढऱ्या रंगाची फुलं असतात बघा, पांढऱ्या रंगाचे गुलाब असतील तरी चालतील. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या असलेली फुलं घ्यायची, त्याची दांडी असते ना, ती पाण्यामध्ये बुडवून ठेवायची, रंगीत पाण्यामध्ये. चांगलं डार्क कलरचं पाणी करा, मस्त रंगीबेरंगी फुलं दिसतील तुम्हाला. नाही जमलं तर त्याचा व्हिडिओ तर नक्कीच बघा, खूप मज्जा येते. आणि स्वतः करून बघितलं तर जास्त मजा येते. हे कशामुळे होतं? ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन दी प्लांट्स. तर पाणी खालून वर जातं. रूट प्रेशर, ट्रान्सपिरेशन पूल, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही मला सांगायच्यात पुढच्या वेळेला. आणि मग आपण ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या वेळेला डिस्कस करू. पुढच्या पार्टचा अर्धा भाग आपण ऑलरेडी केलेला आहे. ह्याच्यामध्ये आणखीन काय आहे बघा, एक्सक्रिशन इन प्लांट्स आणि मग ह्युमन्स, आणि मग आपली जी ही सिस्टीम आहे, कोणती सिस्टीम आपली, एक्सक्रिटरी सिस्टीम, त्याचं सगळं आपल्याला डिटेल आहे. मग कोऑर्डिनेशन ऑफ अवर बॉडी अँड कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. ह्युमन बिंग्स मध्ये कोणत्या कोणत्या सिस्टीम्स एकमेकांना मदत करतात सायमल्टेनियसली, ते आहे आपली नर्वस सिस्टीम आणि त्याचे स्ट्रक्चर, त्याचे इम्पॉर्टंट ऑर्गन्स, ब्रेन आणि त्याचे फंक्शन्स, केमिकल कंट्रोल, जे मी तुम्हाला आधीच बोलले होते की आपल्या बॉडीला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो की केमिकल पार्ट आहे, तो आपली हॉर्मोनल सिस्टीम आहे ना. ह्या सगळ्याचा परिपाक या धड्यामध्ये आहे. सो आपण एक एक करत मुद्दे बघूया. आपण दोन मुद्द्यांना आता सुरुवात केली, प्लांट आणि ॲनिमल्सचं एक्सक्रिशन. पुढच्या वेळेला आपण ह्याचा डिटेल पार्ट बघूया, सेकंड पार्ट बघूया. आज थांबूया आपण इकडे. ओके टीचर. बाय, थँक्यू, गुड नाईट. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू अनमोल मॅम. बाय टीचर, थँक्यू, गुड नाईट. थँक्यू मॅम, थँक्यू एव्हरीवन, गुड नाईट, टेक केअर. बाय मॅम.